लाचेची रक्कम घेऊन आरोपी पोलीस व खासगी व्यक्ती दुमश्राईने मोटरसायकलवरून फरार झाल्याची घटना गंगापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर 28 मे रोजी रात्री 7:30 वाजेच्या दरम्यान घडली असून गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील 3 आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले आहेत। पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत विभागामध्ये तक्रारदार यांची वाळू वाहतुकीची हैवा गाडी गंगापूर हद्दीमधून चालू देण्यासाठी तसेच त्याच्यावर कोणतीही कारवाई न करण्यासाठी आरोपी पोलीस अंमलदार सुनील राठोड व पोलीस हवालदार लक्ष्मीकांत सपकाळ यांनी पंचासमक्ष 15,000 रुपये लाचेची मागणी करून राठोड यांनी 15,000 रुपये खासगी इसमाच्या मार्फतीने स्वीकारलेल्या 15,000 रुपयांच्या लाचेसह खासगी व्यक्ती व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस अंमलदार सुनील राठोड हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात मोटरसायकलवरून जात असताना कार्यालयासमोर मोटरसायकल उभी करताना लाचलुचपत विभागाच्या सापळ्याचा संशय आल्याने खासगी व्यक्ती व सुनील राठोड यांनी 15,000 रुपये लाच घेऊन मोटरसायकलवर धूम ठोकली तर उपविभागीय कार्यालयात उपस्थित असलेला दुसरा पोलीस हवालदार लक्ष्मीकांत सपकाळ हा पोलीस कर्मचारी माहिती मिळताच फरार झाला असून खासगी व्यक्तीसह 2 आरोपींवर गंगापूर पोलीस स्टेशनमध्ये पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। लाचलुचपत विभागाच्या हातावर तुरी देऊन आरोपी फरार झाल्याची चर्चा गंगापूर शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने सगळीकडे हा चर्चेचा विषय ठरला आहे। लाचलुचपत विभाग फरार आरोपींवर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उप अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी संतोष घोडके, पोलीस हवालदार भीमराज जिवडे, युवराज हिवाळे, केवलसिंग गुसिंगे यांनी केली।